आपण शॉर्टकटने आलो होता. शॉर्टकटने म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटरचा फरक पडला असेल. 2 किलोमीटरची ट्रिप होती. 2 किलोमीटरला 52 रुपये भेटलेले आहेत. जो निकाल लागतोय तो एकदम धक्कादायक असं म्हणावं लागेल, कारण सगळीकडे महानगरपालिकेत जय शिवराय मित्रांनो, आज आहे 16 जानेवारी आणि सकाळचे 5 वाजता आपण लॉग इन केलेलं आहे. आज आपण फक्त उबरवरच बिझनेस करणार आहोत, कारण सांगतो तुम्हाला की उबेरच आता आहे जो मीटरप्रमाणे रेट देतं. ओला पण देतं. आपल्याला फक्त 4 ते 5 किलोमीटरपर्यंतच्याच ट्रिप आपल्याला मारायच्यात आणि दिवसभरात बघायचं आहे किती बिझनेस होऊ शकतो. सध्या स्थितीला ऑटो रिक्षा धंद्यात काय परिस्थिती आहे या विषयावर आजचा आपला व्हिडिओ आहे. तर चालू करूया. लॉग इन केलेलं आहे. ट्रिप पण पडतात आहे, पण लांबून पिकअप आहे. आता हे 5 वाजता लॉग इन केल्यावर हे असंच असतं की लांबून पिकअप पडतो. तर भावांनो, आपण समोरच कस्टमरला ड्रॉप केलेलं आहे आणि त्याचे आपल्याला भेटलेले आहेत 52 रुपये. तर 2 किलोमीटरची राईड होती फक्त आणि 2 किलोमीटरला 52 रुपये म्हणजे बरे आहेत. सकाळी 5 वाजता 25 रुपये पर किलोमीटर. तर ठीक आहे, बघूया. आता 5:15 वाजलेले आहेत आणि आता साधं म्हणजे लोकल येणार आहे पुण्यावरून लोणावळ्याला जाणार आहे. तर तिथं आपल्याला ट्रिप पडणार. आपण आपल्या पॉईंटला जाऊन थांबतोय. मध्ये कुठली जरी आली तरी उचलणार आहोत, कारण बऱ्यापैकी रेट भेटतो सकाळी. तर बरेच म्हणतील सकाळी 5 वाजता अशा 50-52 रुपयाच्या ट्रिपा उचलतोय. सांगतो तुम्हाला की मोठ्या ट्रिप घेऊन गेले की एमटीच यावं लागतं सकाळी. सहसा तिथून ट्रिपा भेटत नाही. सगळं केलं आपण. पुणे स्टेशनला जाऊन बघितलं, सकाळी पहाटे सगळं लांब जाऊन बघितलं, पण तिथून सहसा ट्रिप भेटत नाही. त्यापेक्षा आपण 2-2.5 तासात सकाळच्या एवढ्या एरियात जर फिरलो ना आपल्या एरियात, तर तुम्हाला सांगतो 500 रुपये कुठे गेलेले नाही. मग काय गरज एवढ्या लांब जायची मला सांगा. लांब जायचं, एमटी यायचं, गॅस जाणार, वेळ जाणार सगळा. तर आपण आता वल्लभनगर इथं आहोत. जी इंटरनॅशनल स्कूल आहे, तुम्हाला माहीत असेल. निगडीवरून 7 किलोमीटरला आपल्याला 140 रुपये भेटलेले आहेत. 141 रुपये आणि 14. पण आहोत आता नखातेनगर साईडला, म्हणजे राहटणे साईडला आहे थोडक्यात. तर आपण बराच वेळ इथं होतो, संत तुकाराम नगर वल्लभनगर बस स्टँडच्या इथं. तिथून आपल्याला हे ट्रिप पडली 120 रुपयाची आणि किती 7 किलोमीटर होतं आणि आपण शॉर्टकटने आलो होता. शॉर्टकटने म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटरचा फरक पडला असेल, पण बिलिंग झालं 7 किलोमीटरचं. तर आपण 7:30पर्यंत 500 रुपये केले होते आणि घरी आलो. तर घरी येऊन आपण एक्सरसाइज केला 1 तासभर. जवळजवळ नाही म्हणजे 45-50 मिनटं एक्सरसाइज केला, आंघोळ केली, नाश्ता केला आणि आता परत लॉग इन करतो आहे. आता वाजत 8:45. तर बघूया आता दिवसभरात आपल्याला किती अर्निंग होते. आज आहे ना आपल्या महानगरपालिकेचा इलेक्शनचा रिझल्ट आहे आणि शिवसेना मनसे यांची अवस्था खूप बेकार आहे असं दाखवते. तर बघूया आज काय होतं रिझल्ट पण, आणि आपला धंदा पण कसा होतोय ते बघूया. चला तर मग सुरुवात करतोय. तुम्ही मराठी तर आता आपण एलप्रो मॉलच्या इथं आलेलो आहे. जस्ट आपण एक ट्रिप सोडली जी आपण डांगे चौकातून आणली होती. 75 रुपये झाले राव. चांगलं भाडं भेटलं आपल्याला. 3 किलोमीटर आहे, 3 किलोमीटरला 75 रुपये भेटले. तर आता इथून आतमध्ये जाऊया आणि तानाजीनगर साईडने आपल्याला ट्रिप पडणार, कारण पीक आवर आहे आणि ट्रिप आता पडणारच. काय नाही तर आपल्याला आपल्या मेट्रो स्टेशनची तरी ट्रिप पडणार तिथून 100%. पण बघूया, जी येईल ते उचलायची आपल्याला, व्यवस्थित ट्रिप उचलायची. आणि सकाळपासून आपण 3.5 तास काम केलेलं आहे आतापर्यंत. 10 ट्रिप मारल्यात. 850 रुपयापर्यंत आपलं अर्निंग झालेलं आहे. चांगलं. आज ट्रिपा पण चांगले पडत होते आपल्याला. रोज असं नसतं मित्रांनो. तुम्ही म्हणाल की अरे रोजच एवढा धंदा होत असेल, अजिबात नाही होत.
आणि काय माहीत आज आहे बऱ्यापैकी ट्रिप आहेत आतापर्यंत तरी, इथून पुढं काय माहीत नाही. आज इलेक्शनचा रिझल्ट आहे, लोक पब्लिक रोडवर निघते का नाही त्याची काही गॅरंटी नाही आहे. इथून पुढं 10 वाजता रिझल्ट चालू झालेला आहे. पहिलं पोस्टल मतदान आहे मित्रांनो. तर भावानं जो निकाल लागतोय तो एकदम धक्कादायक असं म्हणावं लागेल, कारण सगळीकडे महानगरपालिकेत भाजपच आघाडीवर आहे. अगदी मुंबईत पण एवढा प्रचारात जोर लावून आपल्या शिवसेनेने, ठाकरे गटाने आणि मनसेने, तरीही तिथं भाजपच आलेलं आहे. तर लोकांना काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, की आपली लोक पण बरीच डिवाईड होतात. आता गुजराती, मारवाडी, अजून तुम्हाला सांगतो गुजराती, मारवाडी, UP, बिहार सगळ्यांनी भाजपला मतदान केलं. पण आपल्या मराठी माणसाला मतदान नाही केलेलं, की मराठी माणसांनी भाजपला पण मतदान केलं आणि थोडंफार इकडे शिवसेना आणि मनसेला केलेलं आहे. तर काही उपयोग नाही मित्रांनो. इथून पुढं तुम्हाला सांगतो UP, बिहार, झारखंड आणि परत इकडं गुजराती, मारवाडी लोकांकडून मार खावा लागणार आहे मुंबईत. आणि कसं आहे की राज ठाकरे नसेल ह्यावेळेस, तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला वाचवायला, तुमच्याकडे लक्ष द्यायला. तर आतापर्यंत 11:30 वाजलेले आहेत आणि आतापर्यंत किती आपण 1000 रुपये क्रॉस केलेले आहेत आणि 14 ट्रिप मारलेल्या आहेत. चांगला धंदा झालेला आहे, पण रोज धंदा असा होत नाही मित्रांनो. तुम्हाला वाटेल अरे रिक्षातले कमाई आहे, लय धंदा आहे, असं नाही आहे की सगळे दिवस सारखे नसतात. कधीतरी असा एक चांगला दिवस पण असतो. आतापर्यंत तरी चांगलंच गेलं आहे. आता आपण घरी जाणार आहोत. आता घरी जाणं कारण की माझ्या लहान मुलीला चांगली शाळा बघायची आहे आम्हाला. तर आता ती शाळा शोधायची व्यवस्थित, जरा इंग्लिश मिडियम चांगली. जय महाराष्ट्र मित्रांनो, परत एकदा तुम्हाला. तर आपण आता सकाळपर्यंत 5 तासात आपण 1000पेक्षा जास्त अर्निंग केलं होतं, म्हणजे तासाला 200 रुपयेपेक्षा जास्त काम केलं होतं. तर आता आपण 3:45 वाजलेले आहेत आणि आता सुरुवात करतोय. तर जास्तीत जास्त तास काम करायचा आपला प्रयत्न राहील. ॲटलिस्ट 9 वाजेपर्यंत आपल्याला काम करायचं आहे आणि बघायचं आहे किती अर्निंग होईल. तर आपल्या महाराष्ट्रात जेवढ्या 29 महानगरपालिका होत्या तेवढ्यावर सगळ्यात आज इलेक्शनचा रिझल्ट होता. सगळीकडं भाजप आलेलं आहे, सगळीकडं महाराष्ट्रात सगळीकडं ऑलमोस्ट एक नगरसेवक काय ते एक महानगरपालिका जर सोडली तर 1-2, बाकी सगळ्या भाजपच्या हातात आहेत. तर नेमकं की काय होतंय, मराठी माणसाचं काय चुकतंय. आता UP, बिहार, झारखंड हे सगळे नॉर्थवाले आणि गुजराती, मारवाडी हे सगळे भाजपला मतदान करतात, पण आपला मराठी माणूस सगळ्यांना मतदान करतो. मग काँग्रेस असेल, आपला राष्ट्रवादी असेल, सगळ्यांना मतदान करतो. त्याच्यामुळेच आपल्या मराठी माणसाचा थोडक्यात की पराभव झालेला आहे मित्रांनो. कुणाला चांगलं नाही. राष्ट्रवादी, काँग्रेस, अजित पवार सारख्या पक्षांना पण अपयशाचं सामोरं म्हणजे पिंपरी चिंचवड झालं, पुणे झालं आणि विचार करा, पिंपरी चिंचवड झालं, पुणे झालं, हे ह्या शहर फक्त अजित पवारांमुळे एवढं मोठं झालेलं आहे, शरद पवारांमुळे एवढं मोठं झालेलं आहे. आज तिथं भाजप आहे. मुंबई सारख्या शहरात पण पहिलं भाजप कुठं होतं? कुठंच नव्हतं. शिवसेनेचा हात पकडून भाजप आलं आणि परत हिंदू फक्त नावाला त्यांचं राजकारण करून आज ते एवढे मोठे झालेले आहेत. तर इथून पुढे तुम्हाला सांगतो मी, ज्याच्या हातात सत्ता आहे आणि जसं की भाजप कधी हारणार नाही. कारण तुम्हाला सांगतो त्यांच्या हातात सगळं आहे. इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोगापासून सगळ्या यंत्रणा त्यांच्या हातात आहेत आणि त्यांना तुम्ही विसरा, इथून पुढे भाजप जाईन असं नाहीच थोडक्यात. की तर हे आता जे लोक बसले होते, हे लोक कामगार लोक घेतले, तर त्यांनी पूर्ण रिक्षा घाण केली होती मित्रांनो. तर आता हे पुसतोय. कसं आहे की अशा लोकांना बसून द्यायचं का नाही, पण जाऊ दे म्हणलं, माणूस की आहे. आपल्या रिक्षाचं कसं असतं, ओला उबेरमुळं हे असे वर्कर लोक पण बसतात आणि डॉक्टर, इंजिनियर, अजून तुम्हाला सांगतो हे सगळे लोक असं बसत असतात. पण आता जाऊ द्या, काय आपल्याला यांनी पण पैसे दिले, ते लोक पण पैसे देतात. थोडाफार आपल्याला त्रास होतो, पण ठीक आहे. अशा लोकांमुळे पण आपला धंदा चालू आहे मित्रांनो, वर्कर लोकांमुळं. तर आता पुस्तक गाडी जाऊ द्या. 107 रुपयाची बुकिंग होती. रावेतवरून आपण आणले तातवडेमध्ये, कोहिनूर सफायर बिल्डिंगच्या आसपासच आहे.
तर आत्ताच एक न्यूज आलेली आहे, म्हणजे कळालेली आहे मला, की मोरेश्वर भोंडवे सारखा माणूस नगरसेवक राष्ट्रवादीचा, तर तो हारलेला आहे. सलग 2 टर्म 10 वर्ष नगरसेवक असून बऱ्यापैकी कामं केलेली असून बरंच काय काय केलेलं असून तो पडलेला आहे. भाजप असं होतं मित्रांनो, कामं करून जर चांगली माणसं निवडून येत नसतील तर खूप अवघड आहे. लोक फक्त कमळ चिन्हाकडे बघतात आणि मतदान करतात. काय माहिती काय होतंय, अवघड आहे, सगळं अवघड आहे. जाऊ द्या, आता चहा घेतो जरा. सकाळपासून चहा नाही पिलेला आपण. आता 5:30 वाजलेले, 1300-1350चं काम झालेलं आहे. अजून 9 वाजेपर्यंत आपल्याला लढायचं आहे. तर आपण आपली प्रगती करायची. बास आता दुनियादारी केली खड्ड्यात. 298 रुपयाचा पहिला CNG होता, तरी भरून टाकला. म्हणलं सकाळी नको लोड. तर भावांनो, आता हे जिथं CNG भरलं आहे भोंडवे, म्हणजे तिकडं आपल्या भोंडव्यांचंच आहे सगळं, हे भोंडवे वस्ती का काय काय. तर इथं सगळे धनुष्यबाण, एकनाथ शिंदे साईड, त्यातले 3 का 4 जण ते धनुष्यबाणचे आलेले आहेत. तर भावांनो, लाईट गेलेली आहे आपल्या इकडची आणि त्याच्यामुळं आता आपण जातोय घरी. आता 8:30 वाजता आपण पॅकअप करतोय. भले आपण 9 वाजेपर्यंत काम करणार होतो मित्रांनो, पण ठीक आहे. आता काय, सुरुवात तर बऱ्यापैकी झालेली आहे. 8:30पर्यंत आज काम केलं आहे. रोज आपण 7-7:15ला लॉग इन म्हणजे बंद करत असतो थोडक्यात. तर बघा, आज 1797 उबेरला केलेले आहेत. 80 रुपये आपले ऑफलाईनचे झालेले आहेत आणि 250 रुपये इन्सेंटिव्ह, म्हणजे टोटल 1797, 1850 रुपये आपलं आजचं अर्निंग झालेलं आहे. 298चं आपण आता CNG भरून आलेलो आहे जस्ट. आणि बाकीचं 100 रुपये एक्स्ट्रा खर्च समजा, ज्याच्यामध्ये रोजचा इन्शुरन्स, कागदपत्रे वेगवेगळी, आणि त्याचा खर्च आपण 100 रुपये दिवसाचा जर साईडला काढला तर 1400 रुपयेपर्यंतचा आजचा प्रॉफिट आहे. रोज असा धंदा होत नाही मित्रांनो. तुम्हाला वाटेल की रोज रिक्षावाला 1400 रुपये कमावतो का, तर असं होत नाही. आज ट्रिपा बऱ्यापैकी चांगल्या होत्या. उद्या शनिवार आहे. शनिवार रविवार जरा सुरुवातीला म्हणजे दिवसभर जरा स्लॅकच असतो, संध्याकाळी झाला तर होतो धंदा. तर ठीक आहे मित्रांनो, 1400 रुपये प्रॉफिट झालेला आजचा. भारी झालेले काम. ठीक आहे, चला तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.